जयपूरला. आणि हा जो आला स्पेशली आमचं तिकीट द्यायला द्यायला आलेला आहे. त्याला तिकीट सांगितलेलं आणायला तर घरी काय करतात मी सांगतो एवढ्या गाडीचे दोघ जण सांगतो कामला चालले पण यांना काय केलं घरी तिकीट ठेवले स्टेशनला सोडायला चल म्हणत होते पण मी आलो नाही त्यांना रिक्षा बुक करून दिला शेवट यांचं तिकीट राहिलं यामुळे मला पुन्हा स्टेशनला यांना सोडायला येणंच लागलंय. हे आमचे तिकीट आहेत आणि हे तिकीट घेऊन तो आलाय मागून. हॅपी जर्नी. थँक्यू ब्रो. Today don't disturb me. I have appointment with Khatonare. पण दोनच तिकीट होती तिसरे कुठे आपली गॅलरी आमची गाडी लागलेली 4 नंबर प्लॅटफॉर्मला आणि आम्ही चाललोय तिकडं 4 नंबर प्लॅटफॉर्म. अरे पण इकडून कुठून आहे इकडून चल ना. मी स्पेशल तुम्हाला सोडायसाठी आलो. हा स्पेशल आम्हाला सोडवायसाठी आलाय. हे पलीकडून चल पलीकडून इकडून चल. अरे इकडून कुठून चाललोय आपण. मी काय म्हणतोय 4 नंबरला जायचंय ना. इकडून कुठून 1 2 3 4 पलीकडे त्या ब्रिज वरून जावं लागलं आपल्याला. हो नक्की. जय श्री खाटू श्याम. हॅपी जर्नी. बाय. या फक्त घ्यायला या 15 दिवसानंतर घ्यायला या. तर ही एक सीट आपले ही मधली सीट माझी आणि ही सीट याची इथली ह्या साईडची सीट आणि म्हणजे सगळ्यांच्या आमच्या सीटवरती चालत. खाली एकाची पण नाही आली. वाटलं होतं खाली सीट येईल पण नाही आली. आणि आणखीन तर ट्रेन आणखीन निघाली नाही आहे. आम्ही आणखीन पुण्यातच आहे. आत्ता वाजलेले आहेत जवळपास 1 वाजले. आणि आमची जर्नी विथ अजय सेरीची डे 10 मधली पहिला दिवस आहे आणि आज आमचा पूर्ण दिवस हा प्रवासातच जाणार आहे. आणि तशी मी उठलो आहे नाही सनराईज सूर्योदय पाहू शकता पहा एकदम असं भारी वातावरण आणि असं या भारी वातावरणात फिरायला निघालो. तर आपला ह्या मोठा व्हिडिओ यूट्यूबवरती पडणार आहे आणि छोटे जे रील्स आहेत ते इन्स्टावरती पडणार आहे. तर यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि इन्स्टावरती पण फॉलोअर वगैरे करून ठेवा. तर आता आम्ही दात घासायला आलो आहे फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी. आता आजचा पूर्ण दिवस आमचा प्रवासात जाणार आहे. रात्री जवळपास आम्ही 11 वाजता जयपूर स्टेशनला पोहोचणार आहे. आता सध्या आम्ही सुरतच्या पण अलीकडे खूप अलीकडे आहे. तसं तर फक्त गुजरातमध्ये एंटर केलं आहे आम्ही. आणि आता ट्रेन थांबलेली आहे. 2.5 तास ट्रेन लेट आहे आमची. तिथं पोहोचणार होतो आम्ही 9 वाजता. आता 2.5 तास लेट आहे. 10, 11, 11:30, 12 वाजणार आहेत आम्हाला तिथं. आणखीन ट्रेन किती लेट होईल माहिती नाही. आजचा पूर्ण दिवस आमचा प्रवासात जाणार आहे. जवळपास आम्ही 24 तास प्रवास करणार आहोत. असं काढायला लागतं. उद्या करतो ना उद्या करतो. मग आता आता आम्ही सुरत सोडून एक 20-25 किलोमीटर पुढे आलो आहे. आमची ट्रेन लेट असल्यामुळं आता आम्हाला उशीर होणार आहे पोहोचायला तिथं. आमची ट्रेन जवळपास 3 तास लेट आहे. पुण्यामधून उशिरा निघून परत पुढं आणखीन हळूहळू आली आहे. तर आम्ही झोपलो होतो आणि जे चहावाले वगैरे चॉय करत होते. चाय करत होते त्यांनी आमची झोप मोड केली.
काय करावं म्हणून खात बसलो. तुझ्या आणणार होतं त्यातला काढून खात बसलो त्यात. बरंच नाही कारण की झोपाय गेलं तर ते नुसते चाय 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 करत येतात. दुसरं काय आलं नाही नुसतं चहा आणतात. पूर्ण पोतं भरून आणलं बघा आणि हे पूर्ण पोतावर नाही कारण की आम्हाला माहिती आहे का आमचं जवळपास एक दिवस अख्खा ट्रेनमध्ये जाणार आहे. म्हणजे आपला आजचा जो दिवस जाणार तो पूर्ण ट्रेनमध्ये जाणार आहे म्हणून आम्ही खायला पुण्यावरूनच घेऊन आलो. बघा बघा 2च मिनटं झालं आलता आता परत आलाय. हो का तो गेला की हा आला. तर आता आम्ही जस्ट गाडी थांबली होती म्हणून खाली उतरलोय. जस्ट आम्हीच नाही आहे म्हणजे इथं आम्हीच नाही फक्त तर इकडच्या साईडला बघा अख्खे सगळे उतरलेत. तिकडे सगळे उतरलेत. गाडी एवढी लेट झाली आहे ना की आय थिंक 3 ते 4 तास लेट झाली गाडी. आता आम्हाला असं वाटतं मी निम्म्या रात्रीचं तिथं पोहोचणार आहे. पूर्ण 24 तास प्लस होईल आम्ही प्रवास करेल एवढा म्हणजे संध्याकाळ झाली जवळपास आणि भूक लागली होती म्हणून मी भात आणि ते घेऊन आलो आहे आणि हा समोसा घेऊन आला आहे. एवढं भरून फक्त 30 रुपयाला आहे आणि समोसे 30 रुपयाला 2 आणि समोसे घेतात आणि मी हे घेऊन आलो आहे. कारण की दुसरं इकडं काहीच भेटत नाही. टेस्ट पण म्हणजे आहे बऱ्यापैकी मला तर नाही आवडलं एवढं बट पर्याय नाही आमच्याकडे खावं लागतं आम्हाला हेच. फायनली काहीच आमची ट्रेन इथून निघाली आहे. ऑलरेडी 4-5 तास लेट झाली पण पर्याय नाही आमच्याकडे.